रस्त्याच्या कडेला मिळणारी ती गरमागरम दाबेली. पण जर हीच दाबेली एका ब्रँडमध्ये रूपांतरित झाली तर? आणि हो, ती महाराष्ट्राचीच असली पाहिजे. हो, बोलतोय मी दाबेली कट्टाविषयी. महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव दाबेली ब्रँड. कोपरगावच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले सागर कालेसर. कॉलेज संपलं, नोकऱ्या नव्हत्या आणि स्वप्न मोठी होती. मग काय, 2019 साली स्वतःचा ब्रँड उभा केला, दाबेली कट्टा. सुरुवात एका हातगाडीतून झाली, पण दृष्टी होती मोठी. आणि आज आज त्यांच्या 370 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशभर पसरलेल्या. क्लासिक, चीज, पनीर, मेक्सिकन आणि शेजवान, एकापेक्षा एक भन्नाट फ्लेवर्स. फक्त दाबेलीच नाही, तर माऊली लस्सी आणि अन्नाचे वडेवाले सारखे इतर ब्रँडही त्यांनी तयार केले. विशेष म्हणजे दाबेली कट्टाचा फ्रँचायझी मॉडेल अगदी सुलभ आहे. फक्त 77,000 रुपये गुंतवणुकीत पूर्ण ट्रेनिंग, सेटअप आणि कमवायला सुरुवात. या ब्रँडने केवळ चव दिली नाही, तर हजारो तरुणांना रोजगारही दिला. सागर कालेसर यांची ही यशोगाथा म्हणजे जिद्द आणि स्वप्न आणि अन्नाच्या प्रेमातून तयार झालेले उद्योजकतेचं उत्तम उदाहरण आहे. दाबेली ही आता केवळ स्ट्रीट फूड नाही, ती एक ब्रँड झाला आहे. आणि त्या ब्रँडचं नाव आहे दाबेली कट्टा. आणि अशाच उद्योजकांच्या गोष्टीसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक.